मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ॲडमिशन बाबत बघणार आहोत। तर 10वी आता रिझल्ट लागलेला आहे, 12वीचा रिझल्ट लागेल, त्यानंतर ॲडमिशन तुम्हाला मिळणार आहे ते आणि त्या ॲडमिशन करिता कोणकोणती आवश्यक कागदपत्र लागणार आहेत, कारण आता धावपळ सुरू होईल तुमची कागदपत्र जमा करायची। तर डॉक्युमेंट्स आपण त्याला म्हणतो, डॉक्युमेंट्स फॉर ऑल ॲडमिशन। मग तुम्ही कोणतंही ॲडमिशन घ्या, ITI ॲडमिशन सुद्धा कधी सुरू होणार आहे ते बघणार आहोत। त्याचबरोबर पॉली डिप्लोमा असेल किंवा इतर कोणती ॲडमिशन म्हणजे 10वी 12वी नंतरच्या संधी कोणत्या आहेत हे या व्हिडिओमध्ये साधारण बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो, इथे आज CBSE बोर्डाचा निकाल लागलेला आहे, म्हणजे आज 15 तारीख आणि आज दुपारपासूनच CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे। त्यामुळे ॲडमिशनच्या तयारीत तुम्ही आता सगळे असाल तर ॲडमिशन कधी सुरू होणार आहे हे बघणार आहोत आणि ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्र कोणती आहेत ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिलं म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन जे लागतात आणि ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे। आधार कार्डवरील स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला करेक्ट करून घ्यायची आहे। जन्मतारीख चुकलेली असते, मेल फिमेल चुकलेलं असतं, या ठिकाणी तुमचं इतर नावांमधली स्पेलिंगसुद्धा चुकते। त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि ईमेल ID आधारला शक्यतो लिंक करून घ्या, कारण या मोबाईल नंबरवर सगळे OTPs वगैरे येतात आणि तुम्हाला पुढच्या प्रोसेस होत असतात। दुसरं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट। बऱ्याच योजना ज्या आहेत त्या डोमिसाइल सर्टिफिकेटवर अवलंबून असतात, त्यामुळे हे सर्टिफिकेटसुद्धा बऱ्याच वेळा सगळ्या ॲडमिशनसाठी लागतं आहे। त्यानंतर अपार ID आपण त्याला म्हणतो, अपार ID जो आहे तो सुद्धा या ठिकाणी विचारला जातोय बऱ्याच ॲडमिशनसाठी। तर अपार ID सुद्धा काढून घ्या, काढला नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण अपडेट दिलेली आहे। त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट सुद्धा लागतो। आता हे डोमिसाइल वगैरे काढण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट लागतो। तर हे बेसिक आपल्याला आयडेंटिफिकेशन जे मार्कशीट आहेत किंवा आयडेंटिटी सर्टिफिकेट आहेत ती या ठिकाणी लागणार आहेत। त्याचबरोबर ॲडमिशनसाठी आता काय काय लागणार, तर ॲकॅडमिक रेकॉर्ड्स तुमचे असतात, म्हणजेच या ठिकाणी 10वीचं या ठिकाणी मार्कशीट आणि त्याच्या फोटोकॉपीज, त्यानंतर 12वी केली असेल तर 12वीचं मार्कशीट आणि त्यांच्या फोटोकॉपीज, म्हणजे ओरिजिनल सगळीकडे लागतंच आहे। त्यानंतर तुम्ही कितव्या प्रयत्नात पास झालेले असेल त्याचंसुद्धा बऱ्याच वेळा मार्कशीट दिलं जातं किंवा प्रमाणपत्र दिलं जातं, त्याला पासिंग मार्कशीट म्हणतो आपण। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, LC किंवा TC, म्हणजे ज्या क्वालिफिकेशनवर तुम्ही एंड केलेले आहात त्याचा एक TC किंवा LC असतो, तो या ठिकाणी लागतो आहे। त्याचबरोबर इतर जे आहेत, जर तुम्ही कॅटेगरीमध्येच असणार तर रिझर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट येतो, तो तुम्हाला या ठिकाणी SC ST OBC NT SBC SCBC किंवा EWS यापैकी जो तुमची कास्ट असणार आहे। आता ओपनला कास्ट सर्टिफिकेट गरज नाही, परंतु SCBC मराठा असेल किंवा इतर जे कास्ट आहेत ते EWS मधून सुद्धा आता बऱ्याच इतर कास्ट किंवा इतर जे रिलिजन आहे त्यांना EWS मधून सुद्धा प्रमाणपत्र मिळत आहे। महाराष्ट्र फक्त मराठा यांना SCBC मिळतं आहे, बाकीच्यांना त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट मिळतंच आहे। इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। बऱ्याच ठिकाणी स्कॉलरशिपसाठी इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते। त्याचबरोबर त्यांची जागा जी मिळते ती त्या कास्टची, त्यानुसारच तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, मग EWS असेल, OBC असेल, SCBC असेल, TFWS साठी इन्कम सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे। नॉन क्रिमिनल लागतो, ज्या काही कास्ट आहेत, हा 31/3/2027 म्हणजे या ठिकाणी OBC पासून, म्हणजे SC ST वगळता सगळ्यांना या ठिकाणी, SC ST आणि ओपन वगळता सगळ्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनलची आवश्यकता, मग OBC असेल, NT असेल, SBC असेल आणि SCBC असेल। EWSला तशी काही गरज नाही, परंतु नॉन क्रिमिनलची सुद्धा विचारली जाते। अदर डॉक्युमेंट जर बघाल तर या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स काढून ठेवा, मायग्रेशन सर्टिफिकेट काढून ठेवा जर तुम्ही CBSE मधून HSC केलं असेल, गॅप सर्टिफिकेट असेल तर काढून ठेवा, फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट। अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जर माजी सैनिकांचे पाल्य असाल किंवा इतर ज्या काही योजना शासनाच्या आहेत त्याच्यामधील काही समजा धरणग्रस्त असेल, पूरग्रस्त असतील, अशी काही प्रमाणपत्र असतील तर काढून द्या। त्याचबरोबर याबरोबरच तुमचा एक बँक अकाउंट नंबर सुद्धा अत्यावश्यक आहे, म्हणजे ह्या सगळ्या या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। आता ॲडमिशन कधी सुरू होईल ते बघणार आहोत। तर आज या ठिकाणी CBSEचा रिझल्ट लागला आहे आणि ॲडमिशनची प्रोसेस सुरू होती। आता 10वीचा रिझल्ट म्हणजे
महाराष्ट्रातील जेवढे काही ITIs असतील किंवा डिप्लोमाज असतील त्यांचं ॲडमिशन ही साधारण 10वीचा म्हणजे SSCचा रिझल्ट लागल्यानंतरच स्टार्ट होते. म्हणजे साधारण मे 26च्या एंडिंगला जर रिझल्ट लागला 10वीचा तर साधारण जूनपासून तुम्हाला या प्रोसेस सुरू होणार आहेत. म्हणजे सगळ्या ॲडमिशन प्रोसेस या जूनपासून सुरू होतात. त्यामुळे सर्व काही आता डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे आणि ॲडमिशनसाठी तयार राहा. म्हणजे सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.